टुडे जेन्ना आज ही इन्क्वायरी जाता ही इन्क्वायरी विषय खंयच्या खंय व्हरोंक पळयता. अरे स्पीकर सर हांव तेका सांगता कारण ज्या पद्दतीन मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी सुरू आसा मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी गव्हर्नमेंटाचे ऑफिसर करता. आमकां सीबीआय इन्क्वायरी जाय आणि तुगेल्या जो रिस्पॉन्सिबल आमदार व मंत्री आहा तेका सॅक करचो. Who is responsible for this 25? Will you give us an assurance? Speaker sir, I'm on my seat. Let me finish. I want an assurance. Politically, AG responsibility कोणाची? आज गोंयचे नाव पाड झालेले आसा. ज्या पद्धतीन आज गोंय जे आमचे एक सेफ आसले टुरिस्टाचो प्रॉब्लेम सगळेकडे प्रॉब्लेम. You need to fix this accountability. Sack the minister, whoever is involved in this. कितली खाती आहे हेजेर म्हाका दिसता. आनी ही सीबीआय इन्क्वायरी आमी मागपाक जाय. सीबीआय इन्क्वायरी जावपाक जाय. मुखेलमंत्रीन मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी केली. सगळे ऑफिसर थिंगा आहाय. सस्पेन्शनान जायना. You need to create this accountability. It is your duty. Will you answer? Will you initiate a CBI inquiry? Will you initiate? आज जे मिनिस्टर इन्वॉल्व आहा तेका तुवें सॅक करपाक जाय. हे तूं म्हाका अश्युरन्स दी. स्पीकर सर, म्हाका दिसता LOP हो विशय खंयचेय कडेन व्हरपाक पळयता. स्पीकर सर, सरकारान डे वन म्हणजे हो जेन्ना इन्सिडंट जाला तेन्ना 2 ते 2.5 वरांचेर हांव थंय स्वता पावला. स्पीकर सर, म्हाजे सगळे ऍडमिनिस्ट्रेशनांतले बाकीचे सगळे ऑफिसर्स थंय आशिल्ले. म्हाकाय दुख्ख जाला. स्पीकर सर, म्हाज्या समोरच्यान त्यो बॉडी काडल्या. ओके, हांवें पळयला. स्पीकर सर, म्हणून सांगता हांव. आनी त्या खातीर हांवें पयलींय सांगलां ह्या कंप्लिटली इन्क्वायरींतल्यान एकटोय मनीस सुटचो ना. कारण म्हाका दुख्ख जाल्लें आसा. कारण अशा पद्दतीचो इन्सिडंट स्टेटीत केन्ना जावंक नाशिल्लो आनी हाज्याय फुडें जावचो न्ही म्हणून आमी स्ट्रिक्टली सगळ्यो एक्शन घेतल्या. स्पीकर सर, हेज्या मॅजिस्ट्रियल इन्क्वायरीन स्पीकर सर आमी लेट मी स्पीक सीबीआय इन्क्वायरी घेतलो. तू मिनिस्टराक सॅक करतलो. तू बस फुडार. स्पीकर सर, तेका हांवें जेन्ना सांगलें मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी आमी केल्या. मॅजिस्ट्रियल इन्क्वायरींतल्यान जेंका सस्पेंड टर्मिनेट करूंक जाय ते केल्या. स्पीकर सर, म्हणजे पुलिसांनी हाजो कंप्लिटली रिपोर्ट केल्लो आसा. फ्रॉम द डे वनच्यान ही केस जी आसा पळय ती हांव स्वता मॉनिटर करता. प्रत्येक गोष्ट म्हणजे ताज्या इन्क्लुडींग म्हणजे तो लँड ओनर जो खोसला आहा त्याच्या खातीर आमी रेड अलर्ट नोटीस जी आसा पळय ती ऑलरेडी काडला. कारण तोय सुटचो ना हातूंतल्यान. म्हणून जो ओरिजिनल ओनर कोण ते कोणी पयलीं बांदलेले तेणी कोणी कोणाक लिजाक दिला थंयसर कोण मॅनेजर आनी कोण जॉब करताले कोणी म्युजीक चालू केल्लें किंवा कोण थंयसर आशिल्ले तितक्याय सगळ्या जाणांक हाडप सुरू आसा. ताच्या सायडीत आशिल्ले जे रेस्टॉरंट आसा म्हणजे त्या काही म्हणल्या की ते इन्वॉल्व आशिल्ले त्यांचेय सील केला. स्पीकर सर, ते एकाच कंपनीचे कितें तरी आशिल्ले. त्या खातीर स्पीकर सर हांवें हेच्या थोरो इन्क्वायरी करपाक सांगला. ऑलरेडी हायकोर्टान हेचो कॉग्निजन्स घेतला. बट वी नीड टू फिक्स पॉलिटिकल अकाउंटेबिलिटी. There is something known as moral political accountability. Who is responsible for this 25 deaths? सरकाराच्या वतीन हे सगळे करता आसतना ज्या 25 लोकांचो डेथ थंयसर जाली आमी स्टेट म्हणून हाजो सगळो हे जो आसा पळय न्ही वो आमी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेवन तांच्यो डेड बॉडी तांच्या घरा कडेन व्यवस्थीत रित्या पावोवपाचें काम केलें. प्रत्येकाक जे आसा पळय न्ही आमी 5 लाख रुपया PM रिलीफ फंडांतल्यान 2 लाख रुपया म्हणून 7 लाख रुपया हे तांकां रिलीफ ही ऑलरेडी दिली. स्पीकर सर, नेपाळांतले जे असले 5 लोक आशिल्ले तांकां PM रिलीफाच्या अंडर फंड्स मेळना. बट ह्या नेपाळांतल्या लोकांक सुद्दां 7-7 लाख रुपया दिवपाचें काम म्हज्या सरकारान केलें. जो कोण इंजर्ड आशिल्लो ताका 1 लाख रुपया दिवपाचें काम केलें. स्पीकर सर, लेबर अँड एम्प्लॉयमेंट कमिशनच्या वतीन ही केस आमी ऑलरेडी फास्ट ट्रॅकाचेर घेतल्या आनी ह्या लेबर एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 हाजे खातीर विदीन 30 days म्हणजे त्या लुथरा ब्रदर्स आणि त्यांची कंपनी हांच्या कडल्यान कॉम्पेन्सेशन घेऊन मॅक्झिमम कॉम्पेन्सेशन भितर जे लेबर म्हणून काम करताले म्हणजे तांकां कितले म्हणजे 25-30 लाख वॉट एवर अकॉर्डिंग टू डेथ हे आमी जाता तितके बेगीन म्हज्या थ्रू लेबर डिपार्टमेंटाच्या वतीन तांकां तेय पयशे दितले. स्पीकर सर, स्पीकर सर, एक मिनिट सरकारान पयशे दिले. ऐकून घ्या. स्पेसिफिक सांगना तो आन्सर मुख्यमंत्र्याच्या उत्तर जावनी. स्पीकर सर, तांचे फॅमिली मेंबर पयर केस अटेंड करपाकूय हांगासर आयिल्ले. म्हाकाय मेळ्ळा ते. हांव पर्सनली तांकां मेळ्ळा. इट इज माय मोरल ड्युटी. स्पीकर सर, हांव तांकां पर्सनली मेळ्ळा. तांकां जी कितें मदत जाय हांवें पर्सनली करताय म्हणून सांगल्या. त्या खातीर ही केस हांव पर्सनल म्हाज्या लेवलाचेर मॉनिटर करीत आसा. पर्सनली हे करीत आसा. त्या खातीर वगीच
म्हणजे खंय तरी हायप मेळोवपाक जाय. स्पीकर सर, ताका हेजेर political हायप ना, करपाचें करूं नाका. दिस इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अकाउंटेबिलिटी. आज ऑनरेबल चीफ मिनिस्टर तो मॅजिस्ट्रियल रिपोर्ट पब्लिक कित्याक केलो ना? स्पीकर सर हाजी कोर्टात केस चालू आसा. आमी थोडे हे ताकडे फावटी मागोली सगळे मॅटर सबज्युडिस मातशे मुखेलमंत्रीन आमकां हेजे म्हाका हांवें सीबीआय इन्क्वायरी मागल्या. स्पीकर सर हांवें पॉलिटिकल तो जे अकाउंटेबिलिटी सांगता फिक्स जावपाय पळय म्हणून न्ही, सांग. तो आसत जाल्यार त्या पयली क्लब जेन्ना तो सुरवात जालो पळय न्ही तेन्नाच्यान हांव सगळें काडटा आनी मागीर फुडले फावटी एकदां दिता. क्लब जेन्ना सुरवातीक कन्स्ट्रक्शन केला कोणी, पयले लायसन्स दिलें कोणी, हे सगळें काड पयले लायसन्स क्लब बांदलो, बांदपाक ते परमिशन दिलें आनी पयले लायसन्स दिले, ते रिजनल प्लॅनान घातले. हे सगळें काडटा. कित्याक सांगता हांव, तो जर ते पॉलिटिकली म्हणटा आसत न्ही जाल्यार हे इम्पॉर्टंट चड आसा. The Voice